युवाग्रामच्या बातमीचा इम्पॅक्ट. सांगलीत यूपीएससी एमपीएससी मार्गदर्शनासाठी IAS अधिकाऱ्यांचा पुढाकार. युवाग्राम 24ने काही दिवसांपूर्वी सांगलीतील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या युवकांसाठी दर्जेदार अभ्यासिका, वाचनालय आणि प्रशिक्षण केंद्रांची गरज अधोरेखित करणाऱ्या बातम्या सातत्यानं प्रसिद्ध केल्या. सरकारी इमारतींचा योग्य वापर करून स्पर्धा परीक्षा केंद्रे उभारण्याची मागणी करण्यात आली. दरम्यान सांगली जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद सांगली आणि सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने यूपीएससी आणि एमपीएससी स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांसाठी मोफत मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमामुळे जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांना मोठा फायदा होणार आहे. या मार्गदर्शन शिबिरात जिल्हाधिकारी डॉक्टर मैना घोष, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे आणि महानगरपालिका आयुक्त संजिता महापात्र हे विद्यार्थ्यांना थेट मार्गदर्शन करणार आहेत. सनदी अधिकारी होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम प्रेरणादायी ठरणार आहे. विशेष म्हणजे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुविधा उपलब्ध व्हाव्यात. रिकाम्या पडलेल्या सरकारी इमारतींचा उपयोग अभ्यासिका आणि प्रशिक्षण केंद्रांसाठी व्हावा, याबाबत युवाग्राम 24ने सातत्यानं आवाज उठवला होता. त्यानंतर प्रशासनाकडून विद्यार्थ्यांसाठी असा सकारात्मक उपक्रम राबवण्यात येत असल्याने याकडे युवाग्रामच्या बातमीचा सकारात्मक इम्पॅक्ट म्हणून पाहिलं जात आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करून प्रशासनाने उचललेले हे पाऊल स्वागतार्ह असून आता पुढील टप्प्यात कायमस्वरूपी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्रे आणि आधुनिक वाचनालय आणि अभ्यासिका उभारण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. युवकांच्या यशासाठी प्रशासन पुढे आलं आहे. आता ही चळवळ अधिक व्यापक होण्याची गरज आहे. PWDच्या अंडरमध्ये असलेली आणि जिल्हा परिषदेच्या जागेवर असलेली ही वास्तू आपण आता पाहणी केलेली आहे आणि PWDने आपली जबाबदारी कोणत्या पद्धतीने पार पाडलेली आहे हेही आपण आता पाहिलेलं आहे. तर जनतेच्या करातून ही बांधलेली वास्तू जनतेच्यासाठी उपयोगामध्ये यावी, यासाठी युवाग्राम टीमच्या वतीने आम्ही प्रशासनाला एक संदेश देतो. या ठिकाणी युवकांसाठी प्रशिक्षण केंद्र, स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र किंवा एखादी लायब्ररी उभा करण्यात यावी आणि जनतेचा पैसा जनतेच्या उपयोगासाठी यावा, यासाठी पुढाकार घ्यावा, एवढंच आम्ही प्रशासनाला आमच्यातर्फे संदेश देत आहोत. नमस्कार. जिल्हाधिकारी कार्यालय सांगली, जिल्हा परिषद सांगली आणि सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकाच्या संयुक्त विद्यमानाने आत्ता आपण सांगलीमध्ये UPSC MPSCच्या मोफत मार्गदर्शन सेवेत सुरू करणार आहोत. 6 जून 2026ला ह्याच्या प्रथम सत्र आपण एकात्मता भवन गणपती मंदिर सांगली येथे आयोजित करत आहोत. ह्यामध्ये UPSC MPSCसाठी प्रिपरेशन करणाऱ्या सर्व मुलांना मी स्वतः संबोधन करणार आहे. त्यानंतर ह्या परीक्षेचं प्रकार कसं असते, ह्यामध्ये नेमकी कसं प्रिपरेशन करायचे असते आणि मुलांचे जे काही डाऊट असतील त्या अनुषंगाने मी स्वतः उपस्थित राहून मुलांचं मार्गदर्शन करणार आहे. माननीय जिल्हाधिकारी महोदय आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सांगली हे सेशन मुलांच्याकरिता घेणार आहेत. तर 6 जूनला आपला पहिला सेशन आहे. त्या अनुषंगाने आपण एक लिंक शेअर करणार आहोत. त्यामध्ये फर्स्ट कम फर्स्ट सर्व्हिस बेसिसवर आपण रजिस्ट्रेशन करा आणि आपण ह्या मार्गदर्शनाची सर्वांनी लाभ घ्या. जास्तीत जास्त ॲज पर डिमांड आम्ही हे सेशन्स ऑर्गनाईज करणार. युजली महिन्यातून एकदा हे सेशन आपण ऑर्गनाईज करण्याचे सध्या ठरवलेले आहे. यामध्ये सांगलीमध्ये उपस्थित सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना पण आपण निमंत्रण करणार आहात की ते त्यांचं एक्सपिरियन्स शेअर करतील आणि जेवढे मुलं आहेत जे प्रिपरेशन करत आहेत त्याच्यासाठी आपण मार्गदर्शन पण करतील. धन्यवाद.